नमस्कार, मी प्रियांका लोहार. जनवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. प्रदीर्घ काळ केलेल्या सेवेतून समाजाला दिशा देणाऱ्या 12 ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा ऋषीपंचमीच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला. प्रदीर्घ काळ केलेल्या कार्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देऊन आदर्श प्रस्थापित करणाऱ्या 12 ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा ऋषीपंचमीच्या निमित्ताने यंदाही गौरव करण्यात आला. शारदा ज्ञानपीठमतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे 39वे वर्ष आहे. हा सत्कार समारंभ टिळक स्मारक येथे पार पडला. यावेळी चंचला कोदरे यांच्या हस्ते कोशाकार अशोक जोशी यांना मरणोत्तर, यशवंत देऊळकर वय वर्ष 99, सदाशिव कुलकर्णी, शांताबाई कुलकर्णी आणि विना सहस्त्रबुद्धे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला. आज येथे उपस्थित ऋषितुल्य धर्मस्वी श्रेष्ठींना पुण्यनगरीची प्रथम नागरिक महापौर या नात्याने या पुणेकरांच्या मी वतीने सर्वप्रथम स्वागत करते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी या सोहळ्याचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले. त्याबद्दल ही सामग्री त्यांच्या समवेत आलेल्यांच्या ताब्यामध्ये दिली जाईल. जे त्यांच्या समवेत आलेले आहेत त्या श्रीमान यशवंत महादेव देऊळकर, सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी, महिला संघटक शांताबाई सदाशिव कुलकर्णी, अरे बाप, पाय बघाओ, पाय श्रीमान गोपीलाल मानवता सेवापती श्री राम हनुमंतराव बेलवडी, संस्कृत तपस्विनी पुष्पमाला करणसिंग यादव, आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून अखंड अथर्व शीर्षाचे नाद घुमू लागले. यावेळी हजारो महिला एकत्र येऊन अथर्व शीर्षाचं पठण केलं. यावेळी सिने कलाकार प्रसाद ओक यांनी दगडूशेठच्या शिस्तबद्धतेचं तोंड भरून कौतुकही केलं. गेली अनेक वर्ष मी येतोय. अगदी लहानपणापासून म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पहिली ते चौथी मध्ये मी जेव्हा होतो तेव्हा इथे अथर्व शीर्ष म्हणायला यायचो पहाटे. तेव्हापासनं लळा लागला या गणपतीचा. आणि त्याच्याकडे बघितलं ना बाप्पाकडे की असं वाटतं जे जे आपल्याला पाहिजे ते मिळणार आहे. थोडी वाट बघायची पण मिळणार आहे नक्की. मला या निमित्ताने एक सांगायला आवडेल की दगडूशेठच्या इथे जी शिस्त असते
कार्यकर्त्यांचा जो वावर असतो, पोलिसांचा किंवा सुरक्षा रक्षकांचा जो वावर असतो, तो इतर अनेक मंडळांनी ते पाहायला पाहिजे, त्यातनं काहीतरी शिकायला पाहिजे. महिलांबरोबर कसं वागतात, सेलिब्रिटींना काय वागणूक देतात, माणसांना इतर माणसांना काय कशा पद्धतीने लाईन असते, सगळ्यांना किती व्यवस्थित दर्शन मिळतं, याचा धडा घेतला पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत उत्तम पद्धतीने इथली व्यवस्था असते आणि त्याचं सगळे श्रेय या सगळ्या लोकांना, आमच्या मित्रांना. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. वीर शिवराज मंडळातर्फे इतिहासाला साक्ष देणारं दुर्मिळ अशा वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. वीर शिवराज मंडळ यंदा 43व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान वीर शिवराज मंडळ व झुंजार शिलेदार सेवा समितीतर्फे दिनांक 3/9/2014 ते दिनांक 7/9/2014 या कालावधीत इतिहासाची साक्ष देणारे शिवकालीन शस्त्रास्त्रे, दुर्मिळ फोटो, शिवकालीन नाणी व संभाजी महाराजांचा ब्रिटिश लायब्ररी लंडन येथून आणलेला फोटो व भारतात प्रथमच जगदंबा तलवारीचा HD फोटो व त्याची प्रतिकृती मंडळातर्फे ठेवण्यात येणार आहे. दिनांक 2/9/2014 रोजी या प्रदर्शनाचं सायंकाळी 5 वाजता उद्घाटन आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्या मावळ्यांनी ज्या शस्त्रावरती आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्या शस्त्रांची आज प्रथमच असं आगळंवेगळं मंडळ आहे वीर शिवराज मंडळ, की ज्यांनी हे प्रदर्शनात किंवा लोकांना पाहण्यासाठी, कारण बरेच जण डेकोरेशन किंवा लाईटिंग तर विधायक काम त्यातून होत नाही, जास्तीत जास्त लोकांना शिवाजी महाराजांच्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराज तलवारी बनवल्या होत्या किंवा त्या काळातील लॉक असतील, शिवकालीन नाणी असतील, ह्या प्रदर्शनाचा मेन हेतू म्हणजे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ह्यांचा कंबाईन शिक्का त्यावेळेस त्या दिंडीसाठी म्हणून सुमारे 150 वर्ष आधी त्याचं शिक्क्याचं प्रदर्शन आपण 14 मे रोजी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्त केलं होतं. त्या शिक्का आपण त्या प्रदर्शनात ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, जगदंब तलवार जिचा HD फोटो प्रथमच भारतात 14 मे रोजी आपण प्रकाशित केला, तर तो फोटो, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांचा प्रथमच भारतात आणलेला HD फोटो किंवा कलर फोटो 1684 साली कुतुबशाही दरबारात काढलेलं पेंटिंग, ते आपण ह्या प्रदर्शनात मांडणार आहे. शिवकालीन नाणी असतील, छत्रपती शाहू महाराजांची नाणी असतील, संभाजी महाराजांची नाणी असतील, औरंगजेब, मुघलकालीन सर्व नाण्यांचं प्रदर्शन आपण या प्रदर्शनात मांडणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी प्रदर्शन 798 गुरुवार पेठमध्ये आहे हे प्रदर्शन. 2/9/2014 रोजी हे प्रदर्शन चालू होईल संध्याकाळी 5 वाजता आणि याचं उद्घाटन माननीय आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
SM जोशी फाउंडेशन आणि मुस्लिम सत्यशोधक समितीतर्फे समान नागरी कायदा या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे समान नागरी कायदा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती PB सावंत हे होते, तर जहीर अली, विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर इक्राम खान, जया सागडे, सय्यद भाई, सुभाष वारे आदि यावेळी उपस्थित होते. दूसरी शादी क्यों कर रहे हो? तुझे बात क्या है? नहीं अब वो ऐसे ही है ना, भी 2 बच्चे हो गए भी क्या दूसरी करत क्या करतात? सगळे करतात का नाही? देव करतो त्या बाईचा औषध वाटोळ होऊन जाते पाहिजे. कुत्रा विचारत नाही तिला, बाय घरचे विचारत नाही. मारी राहिले तर धुणं भांडी करायचं तर कुठलीही जागा मिळते तिला. तिला माणूस पण पाहिलंच का ते दुसरं लग्न होतं अजिबात होत नाही. माझ्याकडे मी हजारो तुम्हाला केसेस दाखवेल. गेले 50 वर्षाचं नाही काढायचं. काय करणार वाटतं? म्हणून ते थांबलं पाहिजे. त्या लग्न त्यासाठी थांबवलं पाहिजे. आणि कारण असं दाखवा पाकिस्तानात आहे दूसरी शादी क्यों करना चाहते हैं, वजूहत बताना पड़ेगा. मेडिकल चेकअप होना, मतलब और से बच्चे पैदा ना समझे बरस से निवास विचार करेंगे. समजा एखादा पण पुढच्या वर्ष आता विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे. कुणामुळं बोलो समजायचं पटकन 2 मिनिटात कळतं. बाकीचं जर समजा एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून तिला वाईट टाकणार तुम्ही, तर नवऱ्यामुळं मूल होत नाही तर त्या बाईचं दुसरं लग्न करून देणार का तुम्ही? मी चर्चा करत नाही, माझ्यावर घडलेलं तुम्हाला सांगतो. मला मूल नाहीये. आम्ही 40 वर्षापूर्वी मूल दत्तक घेतलेलं आहे. आता माझा 80 आहे, तेव्हा मी 40 वर्षाचा होता. अरे गडबड चालली आज केली. दोन्ही के चेक मी असं काय सापडलं नाही किंवा अमुक मुळे होत नाही तर म्हणून मी असं ठरवलं मूल दत्तक घेऊन टाकायचं. तर त्यासाठी मी दुसरं लग्न करतो. पण माझ्या दोष असला तर मी ना दुसरं नवरा करून दिलं. नवरा म्हणा काही म्हणा तो इथेच राहील. तो क्या करेगा? बच्चा है ना. कल्पना करवत असं बोलणं की लोक ते इंसान का जानवर करत. पण तुम्हाला सगळं पाहिजे नाही का? पुरुष म्हणले की पूर्ण मिरची जाणून कशासाठी हे काळ किती बदलला आहे. ह्युमॅनिटी, मानवतावाद. मला असं वाटतं मानवतावाद त्या पलीकडे दुनिया जगामध्ये कुठलाही धर्म त्याच्या बरोबर येऊ शकतो. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विधानसभा 2014 मध्ये गवई गट स्वबळावर 100 जागा लढवणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. गवई गटाचं आपलं स्वतंत्र अस्तित्व हे आम्ही महाराष्ट्रामध्ये उभ्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व पक्षांना आम्ही संदेश देऊ इच्छितो या माध्यमातून. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.